जरांगे सारख्या गंजटी माणसाने आम्हाला रिकाम्या धमक्या आणि पादऱ्या दहशतीमध्ये आम्हाला आणण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही अजिबात कुणाच्या बापाला घाबरत नाहीत। गोरगरिबाच्या मुलांचं वाटोळ करण्याचं काम जरांगे सारख्या छपरी माणसाने करू नये। त्यामुळे राजेश टोपे ह्या आंदोलनाचे करते करविता आहेत आणि राजेश टोपे सारखा गोड बोल्या म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही। खरं तर हा ओबीसीचा आवाज दाबण्यासाठी, कारण की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही 5वी नापास असणाऱ्या जरांगेला भिडतोय, जरांगेच्या विरोधात बोलतोय, ओबीसीचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही लढतोय, रस्त्यावरली लढाई लढतोय, आम्ही ह्या लोकांना अंगावर घेतोय। त्यामुळे हे खरं तर जरांगेच्या पिलावळीचं काम आहे। जरांगेच्या आदेशानं हे केलेला जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे। परंतु ओबीसी आता कुणाच्या बापाला घाबरत नाही। गाडी जाळली म्हणून काही नवनाथ वाघमारे घरी बसणार नाही। ओबीसीसाठी लढत राहणारा माणूस आहे मी आणि ओबीसीसाठी लढत राहू, कारण की गाडीच काय, मला जरी जाळलं तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ओबीसीसाठी बोलणारे आमच्या रक्तात ओबीसी आहे। त्यामुळे जरांगे सारख्या गंजटी माणसाने आम्हाला रिकाम्या धमक्या आणि पादऱ्या दहशतीमध्ये आम्हाला आणण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही अजिबात कुणाच्या बापाला घाबरत नाहीत। आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। फक्त आमचं एकच म्हणणं आहे, ही संविधानिक लढाई आहे। तुम्ही संविधानी लढायचंय का तुम्हाला झुंडशाहीने लढायचे ते जरांगेने समोर येऊन सांगावं। आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर द्यायला समोर आहोत, कारण की आता आमचा ओबीसी जागा झालाय। आमचे ओबीसी तरुण उत्तर द्यायला तयार आहेत आणि नक्कीच जरांगेला उत्तर देतील। आणि जरांगेला जर जरांगेमध्ये एवढी धमक असेल तर जरांगेने दुसऱ्याला समोर करण्यापेक्षा स्वतः समोर यावं। मी स्वतः समोर जायला तयार आहे। गोरगरिबाच्या मुलांचं वाटोळ करण्याचं काम जरांगे सारख्या छपरी माणसाने करू नये। स्वतःला जर लयच कळवळ आहे आणि दहशतच निर्माण करायची तर स्वतः रस्त्यावर यावं, स्वतः आमच्या गाड्या अडवाव्यात, स्वतः गाड्या जाळण्याचं काम करावं आणि त्यावेळेस आम्हाला सांगावं, आम्ही सुद्धा तुला जसं तसं उत्तर देऊ। नक्कीच राजेश टोपेंनीच, आणि राजेश टोपे शरद पवारांचा लाडका नातू रोहित पवार ह्या दोघांनी जरांगे आंदोलन सोडून पळून गेलेला पुन्हा त्या आंदोलनस्थळी आणून बसवण्याचं काम केलंय। त्यामुळे राजेश टोपे ह्या आंदोलनाचे करते करविता आहेत। त्यामुळं राजेश टोपे या आंदोलन पेटवण्याचं काम, दंगली घडवण्याचं काम याच्यामध्ये राजेश टोपेचा हात आहे म्हणायला काही हरकत नाही आणि ते 100% खरे सगळ्या लोकांना कळतंय। राजेश टोपेने तिथं सगळी यंत्रणा दिली, राजेश टोपेने तिथं दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि राजेश टोपे सारखा गोड बोल्या म्हणून माणूस महाराष्ट्रात नाही। त्यांनी हे गोड बोलून ओबीसींचा काटा काढण्यासाठी हे केलेलं मोठं षड्यंत्र आहे। आंतरवाली सराटीत जरांगेला त्यांनी ताकद दिली, रसद दिली आणि दंगल घडवली। खरं तर राजेश टोपे आणि रोहित पवार सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, त्यांची एसआयटी चौकशी लागायला पाहिजे। खरं तर त्या दंगलीची एसआयटी चौकशी लावलेली राज्य सरकारने आणि गृहमंत्र्यांनी का थांबवली आम्हाला कळत नाही। नेमकं चाललंय काय या राज्य सरकारचं, परंतु त्यांनी तात्काळ ती एसआयटी चौकशी सुरू करावी। त्यामध्ये राजेश टोपे असतील, रोहित पवार असतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे। चोरी केली असं सांगत नसतो, त्यामुळे राजेश टोपेंनी ती मोठी चोरी केलेली आहे। ज्या ओबीसीने त्याला आतापर्यंत निवडून दिलं, ज्या ओबीसीच्या जीवावर 5 वेळा आमदार झाल्यामुळे मंत्रिमंडळात जाता आलं, त्या ओबीसी सोबत चोरी करून तुम्ही जर चोर मार्गाने जरांगेला समर्थन करताय आणि जरांगेचं आंदोलन उभं करताय, दंगल घडवताय, ओबीसीच्या लोकांना मारहाण करायला लावताय, हे राजेश टोपे कदापि स्वतः मान्य करणार नाहीत। परंतु त्यांनी मान्य करूया नाही करू, ओबीसीला माहिती आहे राजेश टोपे चोर आहे। राजेश टोपेने ते आंदोलन घडवलंय, राजेश टोपेंनी दंगली घडवल्या, राजेश टोपेंनी ओबीसींना मारहाण करायला लावली। त्यामुळे राजेश टोपेंनी बोलले काय आणि नाही बोलले काय त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही।